नमस्कार मंडळी, लाईफलाईन सर्व्हिसेसमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याकडे आलेली आहे बोलेरो न्यू N8 बेसिक्स मॉडेल आहे। ही कस्टमरची कंप्लेंट अशी होती की गाडीचा RPM वाढत होता, पिकअप ड्रॉप करत होती, म्हणजे 40च्या वर गाडी जात नव्हती। 40 किलो म्हणजे 40च्या स्पीडच्या वर जात नव्हती। तर आपण स्कॅनिंग केली, स्कॅनिंगमध्ये आपल्याला फॉल्ट मिळालेला आहे की सूट मास व्हेरी आहे। हे बघा, DPF सूट मास व्हेरी आहे। त्याचा आपण लाईव्ह डाटा पण बघितला आहे। तर फॉल्ट कुठे आहे मी आपल्याला दाखवतो, आणि असा जर फॉल्ट आला तर काय करायचं। रिजनरेशन करावं लागते जनरली, पण सूट मास किती आधी बघून घ्या। DPF अँड सूट मासमध्ये चेक करूया। एक्सटूल XT70 आहे। हे बघा 42 करेक्टेड वेट ऑफ सूट मास 42.20 ग्रॅम, म्हणजे एवढा भयानक आहे की याच्यावर रिजनरेशन पण होणार नाही। तर आपल्याला फोर्स रिजनरेशन पण नाही होणार, मॅन्युअली ऑटोमॅटिक पण नाही होणार। तर आपल्याला जो DPF असते तो खोलून साफ करावा लागेल। त्याची कंडिशन दाखवतो मी। तर हे बघा 42.20 ग्रॅम। इंजन कंपार्टमेंटमध्ये दाखवतो मी आपल्याला। पण याचा जो DPF खोल ओपन केलेला आहे बाहेर, हा युरिया इंजेक्टर असते। अशा प्रकारे हा युरिया इंजेक्टर आहे। इथून युरिया येतो, कूलंट इथं पण येतं, आणि हे त्याचं सॉकेट आहे। आपण याच्या बाहेर काढलेला आहे। कंडिशन बघा, का बरं चोकअप होण्याचे कारण काय आहे। हा जो इथून जो युरिया इंजेक्टर लागलेला असतो, हा मी आता साफ केलेला आहे। बघा इथं, बघा हा चोक होता, इथून युरिया स्प्रे होत नव्हता, पूर्ण चोक झाला होता। त्याच्यामुळे याच्यामध्ये जो नॉक्स आहे, जो सूट मास आहे, बघा अशा प्रकारे सूट मास इथं आपल्याला दिसत आहे। रिजनरेशन पण होणार नाही जोपर्यंत आपण याला साफ करणार नाही तोपर्यंत। हा असतो DPF। हा डोलकी पूर्ण आपल्याला क्लीन करायची आहे। त्याच्यानंतर आपण याला रिजनरेशन करूया। तर मंडळी, आपण काल आपला जो DPF फिल्टर आहे तो क्लीन केला, तरी पण ही गाडी रिजनरेशन घेत नाही। 42.13 ग्रॅम जो सूट मास आहे। तर आज दुसरा दिवस आहे, खूप मेहनत लागली या गाडीसाठी। तर प्रॉब्लेम कुठे निघाला, हा जो इंटरकूलरचा आणि थ्रोटलला येतो हा पाईप, हा जो आहे इथून, हा हे बघा, हा आणि हा जो टर्बोचा पाईप आहे एअर फिल्टरमधून, हा जो पाईप आहे एअर फिल्टर पासून जो टर्बोला जातो, हा बघा त्याची कंडिशन। तर खरं त्याच्यामुळे रिजनरेशन घेणार नाही। तर आपण याला चेंज करूया, बघत राहा व्हिडिओमध्ये। हा बघा, हा इथून आहे आणि हा इथून आहे, त्याच्यामुळे कंडिशन झालेली आहे। सेंसर आहे बोनेट खाली करणार, कूलर आहे, गाडी चालू।